हॅलो मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बघा मला अचानक काय झालं आहे, हालायला होत नाही, काय नाही. आता डॉक्टर आले होते, घरी बोलवलं होतं. डॉक्टरने इंजेक्शन गोळ्या दिल्यात, औषध दिलं घेऊन झोपून आहे. इंजेक्शन आता दिलं आहे. रात्री दुखत थोडंसं पाठीमध्ये, नंतर मग परत सकाळी 4 वाजल्यापासून दुखते. म्हणजे असं ह्या साईडला पण होता येत नाही, ह्या साईडला पण होता येत नाही, आणि सरळ पण झोपता येत नाही. असं कोणीतरी धरून हे करायला लागते. तर अचानकच झाले बघा. डॉक्टर पण म्हटले तुम्ही काय घाबरलात का? BP चेक केलं त्यांनी, हालायला होत नाही आहे मला बरं का. अचानक काय झालं काय माहिती, काय कळलं. चमक भरली आहे का काय झालं आहे काय कळलं बघा. डॉक्टरने औषधं लिहिली आहेत. त्यात आमचे खाली काका आहेत, ते काका आणायला चालले आहेत औषधं. डॉक्टर बोलले तुम्ही घाबरले म्हणून. तुम्ही घाबरले का? तर माझे 2 लेकरं आहेत म्हणून मी घाबरले. आणि मेन म्हणजे माझे मिस्टर पुण्याला आहेत, इथं आहेत. त्याला संभवने फोन केला आत्ता, तर देतो पैसे पाठवून म्हणून. देणार आता पैसे पाठवून. तर मला मी एवढं देवाला म्हणते की देवा, तोपर्यंत मी जीवन माझ्या मुलांचं चांगलं होत नाही तोपर्यंत मला जिवंत ठेव, काय होऊ देऊ नको. एवढा हे लागला ना, आता काय मी इंजेक्शन दिल्या फरक पडते काय नाही, काय नाही बघूया. मी इंजेक्शन देऊन तर गेले डॉक्टर इथं आमच्या इथं. असं मगाशी पण 6 वाजता गेला खाली आणि घरी आला सांगितलं, तर मग त्यांनी डॉक्टरांना बोलवले बरं का. माझा लहान लेकरू बाहेर आहे बघा, प्रणवी माझी बाहेर आहे. समोर गेला ब्रश करायला. काय खरं नसतं बघा माणसाचं, बोलूच चालत तेवढंच आहे. अचानकच हे झालं आहे का आला समोर. मला इकडच्या इकडं सरकला ना, कारण की संभव हाताला धरून सरकवतोय. बोलायची पण माझी ही नाही बरं का. तरी पण म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया. हा झोपले, जीव घाबरल्यासारखं झालं आहे माझं. तर देवाला म्हणते, देवा मी जर पडले आजारी तर माझे पोरं उपाशी राहतील, लवकरात लवकर बरं कर. अचानकच काय खरं ना काय झालं. मग खाले का कसं एवढं थांबलंय बघितलं का. असं असं काय झालं तरी लेकरं कोणाकडं बघतील. आई तर थांबलंय बघा, आणि इकडं चला बाय बाय.